नमस्कार मंडळी, शिल्पा किचन मराठीमध्ये आज आपण मस्त मऊसूत असे तोंडात टाकताच विरघळणारे आंब्याची मोदक कसे बनवायचे ते बघतोय। तर संकष्टी जवळ आलेले आहे, त्यामुळे गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी तुम्ही या पद्धतीने एकदा आंब्याचे मोदक नक्की ट्राय करून बघा। आता आंबे मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। आणि आपण हे रेशनच्या तांदळाच्या पिठीपासून बनवलेले असून सुद्धा अजिबात वातड होत नाहीत, खूप असे एकदम मऊसूत होतात, अगदी तोंडात टाकताच विरघळणारे, खूप छान होतात हे मोदक। रेसिपी नेहमीप्रमाणे तुमच्याबरोबर भरपूर टिप्सने शेअर केलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला बनवूयात आंब्याचे मोदक। तर आंब्याचे मोदक बनवण्यासाठी इथं मी 1 कप भरून तांदळाची पिठी घेतली, अर्धा कप आंब्याचा रस घेतलाय, अर्धा कप आपल्याला पाणी लागणार आहे, चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा तूप लागणार आहे। तर आता सारणासाठी लागणारे साहित्य बघूया। इथं मी 1 कप भरून ओल्या नारळाचा चव घेतलाय, अर्धा कप गूळ घेतलाय बारीक चिरलेला, 1 चमचा खसखस, पाव चमचा वेलची पावडर, अर्धा चमचा तूप आणि पाव कप आंब्याचा रस घेतलाय। आता आपण सारण बनवायला घेऊया। तर तुम्ही बघू शकता इथं मी एक कढई गरम करायला ठेवली आहे, त्यात आता अर्धा चमचा तूप घालूया। तूप आपण छान वितळवून घ्यायचंय। तूप छान वितळलं की आपण यात खसखस घालायचे। आता खसखस आपण छान तुपामध्ये 1 मिनिटभर परतून घेऊया। आता इथं खसखस छान परतली, आता इथं ओल्या नारळाचा चव घालूया आणि हा चव पण आपण तुपामध्ये छान 1 ते 2 मिनिट परतवून घ्यायचंय। आपण असा ओल्या नारळाचा चव तुपामध्ये परतल्यामुळे याला छान असा खमंगपणा येतो आणि आपले मोदक खायला खूप छान लागतात। आता यात घालूया आंब्याचा रस। तर या ठिकाणी मी हापूस आंब्याचा वापर केलाय। आता यातच गूळ घालायचा आहे, तर अर्धा कप गूळ घेतला होता। आता हे सगळे एकजीव करून घ्यायचं। आता हा गूळ आपण छान वितळवून घेऊया। तर आता बघू शकताय गूळ इथं छान वितळलेलं आहे आणि मिश्रण थोडंसं पातळ झालंय। आता अजून थोडंसं घट्ट होईपर्यंत आपण हे छान मिश्रण एक 5-6 मिनिट परतून घेऊया। तर बघू शकताय इथं 5 ते 6 मिनिटांनंतरच आपलं मिश्रण छान इथं तयार झालंय। असं आपण एखादा चमचा उभा होऊन बघायचा, किंवा अजून एक तुम्हाला दाखवते, असा छोटासा आपण असा गोळा करून बघायचा हातावर, आपल्या हाताला चिकटला नाही की समजायचं आपलं इथं मिश्रण छान तयार झालंय। आता सगळ्यात शेवटी थोडीशी वेलची पावडर घालूया, अगदी पाव चमचा। छान सगळं मिक्स करून घ्यायचं। आपल्याला हे आता मिश्रण अजून परतायचं नाही, नाहीतर याला खूप चिकटपणा येऊ शकतो। आता इथं मी गॅस बंद केलाय, आता हे थंड करायला साईडला ठेवूया। तर आता आपण इथं उकड काढून घ्यायचे, त्यासाठी कढईमध्ये अर्धा कप पाणी घालूया आणि आंब्याचा रस घालूयात। आता आंब्याचा रस घालून आपण छान हे मिसळून घ्यायचं। छान मिसळलं, आता याला एक उकळी काढून घेऊया। तर बघू शकताय इथं उकळी आलेली आहे। परत एकदा मिक्स करायचं आणि आता यात आपण अर्धा चमचा तूप घालायचंय, फक्त अर्धा चमचाच घालायचं, जास्त पण घालायचं नाही। आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचंय, थोडंसंच घालायचं मीठ पण। परत छान मिक्स करून घ्यायचं। आता आपण यात तांदळाचं पीठ घालायचंय। आता गॅस बारीक केलाय आणि छान आता हे मिक्स करून घेऊया। पटापट आपण हे छान आता मिक्स करून घ्यायचं। तर बघू शकताय इथं छान आपण मिक्स करून घेतलं। आता याला झाकण लावायचंय आणि 10 ते 15 मिनिट आपण हे असंच झाकून साईडला ठेवून द्यायचंय। आता इथं 10 मिनिट झालेले आहेत आणि ही उकड आपण आता एका ताटात काढून घेऊया।
आता हे पीठ आपण छान मळून घ्यायचं आहे. जर तुमच्या हाताला जर चटके बसत असतील तर तुम्ही थोडंसं मॅशरने आधी 1-2 मिनिट मॅश करून घ्या, म्हणजे पीठ थोडंसं थंड होईल आणि आपलं पीठसुद्धा छान मॅश होईल. तुमच्याकडे जर असा मॅशर नसला तर तुम्ही एखाद्या वाटीने किंवा पेल्याने सुद्धा मॅश करू शकता. आता पीठ आपण छान आता हे मळून घ्यायचं आहे. गरज वाटल्यास थोडासा कोमट पाण्याचा हात लावू शकता. आपल्याला हे जवळपास 7 ते 8 मिनिट छान पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी लोण्यासारखं झालं पाहिजे, एवढं छान आपण पीठ हे मळून घ्यायचं आहे, तरच आपले मोदक छान होतील. आता इथं बघू शकताय किती मस्त असं मी पीठ मळून घेतलं आहे. इथं अगदी लोण्यासारखं झालं आहे. आता आपण मोदक बनवायला घेऊया. आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठा गोळा तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. आणि आता याची आपण पारी बनवायची. तर असं गोल गोल फिरवत आपण याची पारी बनवून घेऊया. मध्ये थोडंसं जाड झालं तरी पण चालेल, पण याच्या कडा आपण एकदम पातळ करायचे. आता बघू शकता इथं मी पारी बनवून घेतली. आता आपण याला कळ्या पाडून घेऊया. कळ्या पाडत असताना आपण हे पुढचं बोट असं पुढे ठेवायचं आणि 2 बोटे मागे ठेवायची, म्हणजे तर्जनी आपण पुढे ठेवायची आणि अंगठा आणि मधलं बोट पाठीमागे ठेवून याच्या अशा कळ्या पाडून घ्यायचे. आता आपल्याला यात मावेल तेवढेच आपण यात सारण भरायचं आहे आणि मोदक आपण असा गोल गोल फिरवत छान असा बंद करून घ्यायचं आहे. तर बघू शकताय इथं मी छान असा मोदक बनवून घेतला आहे. याची आपण अशी थोडीशी टोक काढून घ्यायची किंवा शेंडी काढून घ्यायची. तर बघू शकताय किती छान आपला इथं सुंदर असा मोदक बनवून तयार आहे. तर तुम्हाला अजून एक मोदक बनवून दाखवते. पारी बनवत असताना आपण जास्त पातळही बनवायची नाही किंवा जास्त जाडही बनवायची नाही, मध्यम आकाराची बनवायची. आणि अशा पद्धतीने आपण याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेलच. जेवढ्या जमतील तेवढ्याच कळ्या पाडून घ्या. आता सारण घालून हा सुद्धा मोदक छान बनवून घेऊया. तर हे बघा कसला भारी झालाय मोदक. बघू शकताय तुम्ही किती छान दिसत आहे. कळ्यासुद्धा याला किती सुंदर पडलेल्या आहेत. तर याच पद्धतीने सगळे मोदक बनवून घेऊया. तर इथे आता सगळे मोदक मी बनवून घेतलेत. आता इथं एवढ्या पिठामध्ये माझे बरोबर 11 मोदक झालेत. तर तुम्ही मोदकसुद्धा बघू शकताय. कळ्या बघा याला किती सुंदर पडलेले आहेत. सगळेच मोदक आपण इथं छान बनवून घेतलेले आहेत. प्रत्येक मोदकाला कळी अगदी छान पडलेली आहे. तर आता हे मोदक आपण वाफवून घेऊया. तर इथं मी एका कढईमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता आपण हा मोदक थोडासा पाण्यात बुडवायचा आणि या चाळणीमध्ये ठेवून घेऊयात. तर इथं सगळे मोदक मी इथं चाळणीमध्ये ठेवून घेतलेत. आता झाकण लावायचं आणि 15 ते 20 मिनिट आपण मध्यम गॅसवरती छान वाफवून घेऊया. आता इथं जवळपास 15 मिनिटं होऊन गेलेत आणि मोदक बघू शकताय किती छान आपले इथं मोदक वाफलेले आहेत. आणि कुठेही इथं आपला मोदक चिरलेला नाही किंवा फुटलेला नाही. बघू शकताय रंगसुद्धा बघा किती सुंदर आलेला आहे. आणि आपण हे तांदळाच्या पिठीपासून बनवलेत तरीसुद्धा कुठेही वातड होत नाहीत. अगदी मऊसूद तोंडात टाकताच विरघळणारे बनून तयार होतात हे मोदक. आणि या संकष्टीला तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आता मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आंबे उपलब्ध आहेत, तर प्लीज नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.